मुंबईतल्या परळच्या ग्लेन ईगल्स ग्लोबल रुग्णालयाच्या प्रकरणात मुंबई महापालिकेकडून प्रस्तावित तडजोडीच्या हालचाली सुरू आहेत। त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मुंबई महापालिकेतील गटनेते अशरफ आझमी यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना सविस्तर पत्र लिहून अनेक प्रश्न उपस्थित केलेत। 2012 साली रुग्णालयाला अतिरिक्त FSI देताना 15% बेड्स हे महापालिकेकडून पाठवण्यात येणाऱ्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्याची अट घालण्यात आली होती, पण गेली अनेक वर्ष ही अट पाळण्यात आली नसल्याचा आरोप आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचा मुद्दा हा अशरफ आझमी यांनी आपल्या पत्रात उपस्थित केला आहे। आमची अशी मागणी आहे की हे जे करार होत आहे ते करार 2015 साली पासून व्हायला पाहिजे, कारण 10-11 वर्षामध्ये जवळपास महानगरपालिकाचे 100 कोटीपेक्षा जास्ती नुकसान झालेले आहे आणि त्यामुळे या हॉस्पिटलचे जे हे आहे लोक आहेत त्यांना हे पैसे महानगरपालिकाची तिजोरीत द्यायला पाहिजे आणि आतापासून जे बेड मिळणार ते बेड बरोबर महानगरपालिकाचे रुग्णांसाठी तयार ठेवी अशी आमची काँग्रेस पक्षाची मागणी आहे।